नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, तलाठी भरती 2023 मध्ये जे काही प्रश्न विचारले होते ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहा मित्रांनो, तलाठी भरती 2023 ला जो काही प्रश्न आला होता तो प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, आगामी काळामध्ये होणारी तलाठी भरती ही खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची असणार आहे। पहा, पहिला प्रश्न आहे, एका ठराविक रकमेवरती व्याजाचा दर पहिल्या 2 वर्षासाठी 6%, पुढील 5 वर्षासाठी 9% व पुढील शिल्लक कालावधीसाठी 13% आहे। जर 10 वर्षानंतर त्या रकमेवर एकूण 7,680 रुपये मिळत असेल तर मुदलाची रक्कम किती? तलाठी भरती 2023 मध्ये विचारलेला प्रश्न, TCS ने विचारलेला प्रश्न। पहा, प्रश्न महत्त्वाचा, व्हिडिओ स्टॉप करून स्वतः सोडू शकता। जर तुम्ही तलाठी भरतीची तयारी करत असाल तर व्हिडिओ स्टॉप करा आणि स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा। तर पहा मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला काय करायचे या ठिकाणी, पहा, एक ठराविक रक्कम आहे, ती ठराविक रक्कम दिलेली आहे। व्याजाचा दर मित्रांनो पहिल्या 2 वर्षासाठी किती आहे मित्रांनो? 6%। पहिल्या 2 वर्षासाठी पहा, पहिल्या 2 वर्षासाठी व्याजाचा दर किती आहे मित्रांनो? 6%। किती आहे मित्रांनो? 6% प्लस, पहा मी काय करतो, पहा लक्षात ठेवा, पुढील 5 वर्षासाठी 9%। पुढील 5 वर्षासाठी किती आहे मित्रांनो? पुढच्या 5 वर्षासाठी किती आहे मित्रांनो? 9%। ठीक आहे, 9%। पुढे काय म्हणले, पहा पुढील शिल्लक कालावधीसाठी, आता शिल्लक कालावधी आपल्याला माहिती आहे का? नाही माहित। पहा, शिल्लक कालावधीसाठी 13%, शिल्लक कालावधीसाठी 13%। जर 10 वर्षानंतर, आता याच्यातून तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे। 10 वर्षानंतर दिलेले, याचा अर्थ पहिले 2 वर्ष गेले, नंतरचे 5 वर्ष गेले, एकूण किती वर्ष गेले मित्रांनो? एकूण वर्ष गेले 7 गेले। 5 आणि 2 7 वर्ष अगोदरच गेले, कारण की पहिल्या 2 वर्षासाठी 6% समजून घ्या, दुसऱ्या 5 वर्षासाठी 9%। आता 10% मधून या पहा 10 वर्षामधून या ठिकाणी 2 वर्ष गेले, 5 वर्ष गेले, किती वर्ष गेले? 7 वर्ष गेले। म्हणजे शिल्लक कालावधी किती वर्षासाठी असणार? 3 वर्षासाठी, हे लक्षात ठेवा। मग शिल्लक कालावधी जर तुमचा या ठिकाणी असणार आहे तो म्हणजेच याचा अर्थ 13% जो काही व्याजाचा दर असणार आहे, हा 13% व्याजाचा दर शिल्लक कालावधी किती उरला? 3 वर्षासाठी। किती मित्रांनो? 3 वर्षासाठी, 3 वर्षासाठी, बरोबर। आता एवढं झाल्याच्या नंतर मग यांना व्याज किती मिळत आहे? 7,680, 7,680। पहा काय केलं, परत एकदा समजून सांगतो। हे पहिले 2 वर्ष म्हणजे पहिल्या 2 वर्षासाठी व्याजाचा दर 6% होता, प्लस नंतरच्या 5 वर्षासाठी व्याजाचा दर 9% आहे, प्लस नंतरच्या 13 वर्षासाठी, पहा 13 वर्षासाठी हे 3 कुठून आले तर तिकडे पहा यांनी दिलेले, पहा 10 वर्षानंतर म्हणजे शिल्लक 10 वर्षानंतर किती दिले त्यांनी? 7,680 दिले। म्हणजे पहिल्या 2 वर्षासाठी 6, नंतरच्या 5 वर्षासाठी 9, म्हणजे 5 आणि 2 झाले 7, म्हणजे 7 वर्ष ऑलरेडी निघून गेले। मग त्यांनी शिल्लक शब्द वापरलाय, म्हणजे या 10 वर्षातून 7 वर्ष गेले, म्हणजे राहिले किती? 3। मग शिल्लक कालावधीसाठी 13%, म्हणजे 3 वर्षासाठी मग 13%। आता याची सर्वांची काय करायची मित्रांनो? आपल्याला गुणाकार करायचा। मग या ठिकाणी याचा दोघांचा गुणाचा जर केला तर किती येणार मित्रांनो? पहा या ठिकाणी मी कलर चेंज करतो, म्हणजे आपल्याला या ठिकाणी समजण्यासाठी मदत होईल। पहा या ठिकाणी मी कलर चेंज करतो, आता हा कलर घेतो। पहा पहिल्या 2 वर्षासाठी 6% होतं, म्हणजे याचा अर्थ साइन दोन्ही 12 झालं, 12%। हा प्लसचा चिन्ह जशाच तसं। त्याच्यानंतर 5 वर्षासाठी 9%, म्हणजे 9×5 = 45। पहा मी काय करतो, पहा 9×5 = 45%, त्याच्यानंतर प्लस 4 त्रिक, या ठिकाणी 3 वर्षासाठी 13% व्याजदर होता, म्हणजे 13 त्रिक 39, 13 त्रिक 39%। ठीक आहे, बरोबर किती झालं मित्रांनो? 7,680, 7,680। आता मित्रांनो या सर्वांची बेरीज जर तुम्ही केली तर बेरीज किती येणार? पहा या ठिकाणी 9 5 किती झाले? 9 5 झाले 14, 14 आणि 2 किती झाले मित्रांनो? 14 आणि 2, 14 आणि 2 किती झाले? तर 14 आणि 2 या ठिकाणी झाले मित्रांनो 16, 16 शील 6, हातचा किती आला मित्रांनो? 1 आला, हातचा किती आला? 1 आला, म्हणजे 3 आणि हे 4 किती झाले? 7, 7 आणि 1 किती झाला मित्रांनो? 8, 8 आणि हा 1 किती झाले? 9। म्हणजे याचा अर्थ 96% बरोबर, 96% बरोबर किती झालं मित्रांनो? 7,680। 96% बरोबर 7,680 झालं, तर 100% बरोबर किती? मग आपल्याला मुद्दल विचारली, मग कुठलीही मुद्दल 100% असते, म्हणजे याचा अर्थ 100% बरोबर किती? म्हणजे याचा आपल्याला तिरपा गुणाकार करायचा। आता तिरपा गुणाकार करायचा असेल तर आपल्याला काय करावं मित्रांनो? थोडासा वरचा भाग मी या ठिकाणी खोडतो। हा वरचा जो काही भाग असणार आहे हा भाग या ठिकाणी मी खोडून टाकतो। ठीक आहे, हा जो काही वरचा भाग असणार आहे या ठिकाणी मी खोडून टाकतो। इथपर्यंत तुम्हाला समजलेला असेल। ठीक आहे, त्यामुळे हा वरचा भाग मी या ठिकाणी खोडून टाकलेला आहे। आता पहा या ठिकाणी आपल्याला तिरपा गुणाकार करायचा होता, तिरपा गुणाकार आता आपण या ठिकाणी केलेला आहे। तर पहा या ठिकाणी याचा गुणाकार पहा, 100चा गुणाकार, 100%चा गुणाकार कशासोबत होणार? 7,680 सोबत, आणि या 96%चा गुणाकार प्रश्नार्थक चिन्हासोबत, म्हणजे याचा अर्थ 7,680, 7,680 गुणाकारामध्ये 100, गुणाकारामध्ये 100 आणि भागाकारामध्ये काय येणार मित्रांनो? 96।
आता मग मित्रांनो आपण याला 12ने भाग देऊ, कारण की इथं 96 आहे. 12ने भाग देऊन पाहूयात. पहा 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 12 6 72, 12 7 84 आणि 12 8 96. 8चा भाग गेला. कितीचा भाग गेला मित्रांनो? 8चा भाग गेला. आता वरती सुद्धा आपण भाग देऊन पाहूयात. पहा वरती सुद्धा आपल्याला परत 12चा भाग द्यायचा आहे. परत 12 6 72, 12 6 किती झाले मित्रांनो? 72. आता 76 मधून 72 गेला, किती राहिला मित्रांनो? 4 उरला, म्हणजे झाला इथं 48. मग 12 1 12 24, 12 36, 12 4 48, 12 4 किती झाला मित्रांनो? 48. 12 4 48 झाल्याच्या नंतर पुढचा शून्य जशाच तसा. आता या 8 आपण 64ला भाग देऊ शकतो. 8 1 8, 8 8 64, 8 8 64 म्हणजे झाला मित्रांनो इथं 80. आता गुणाकारामध्ये पुढे 100 आहे, म्हणजे या ठिकाणी काय राहिला आपला? 80. गुणाकारामध्ये 100, गुणाकारामध्ये 100. आता या दोघांचा जर गुणाकार जर केला तर तो किती येणार मित्रांनो? 8000. किती येणार मित्रांनो? 8000. याचा अर्थ आपली रक्कम आपल्याला भेटलेली आहे, ती रक्कम किती होती मित्रांनो? 8000. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 8000. ऑप्शन किती मध्ये दिलेले? पहा ऑप्शन किती मध्ये दिलेले? तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेले. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. अतिशय महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट प्रश्न होता. यावर मित्रांनो TCS 100% या पॅटर्नवर TCS प्रश्न विचारतं, म्हणजे विचारतं, कारण की हा पॅटर्न खूप प्रॅक्टिस करावा लागतो. प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर याचं उत्तर तुम्हाला ताबडतोब मिळून जातं. जर विद्यार्थ्याची प्रॅक्टिस जर नसेल तर मित्रांनो विद्यार्थी कुठे ना कुठेतरी या ठिकाणी चुकतो. त्यामुळे TCS अशा स्वरूपाचे प्रश्न विचारतं. पहा परत एकदा तुम्हाला सांगतो, आता ज्या विद्यार्थ्याची प्रॅक्टिस जास्त येतं ते विद्यार्थी डायरेक्ट काय करणार या ठिकाणी? पहा विद्यार्थ्यांना माहिती आहे पहिल्या 2 वर्षासाठी 6%, म्हणजे 2 गुणाकारामध्ये 6 जर केलं तर किती येणार? 12%. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्याची प्रॅक्टिस आहे ते काय करा? पहा काही विद्यार्थ्यांना वाटत असेल खूप मोठं गणित आहे. खूप मोठं काहीच नाही मित्रांनो, तुम्हाला समजणं गरजेचं आहे. 5 वर्षासाठी 9% दर आहे, म्हणजे 9 45. त्याच्यानंतर 10 वर्षाच्या नंतर दिलं, म्हणजे हे 2 वर्ष आणि 5 वर्ष गेले, राहिले 3 वर्ष, म्हणजे 3 वर्षासाठी शेवटच्या 3 वर्षासाठी 13% व्याज दर आहे, म्हणजे 13 39. मग 39 बरोबर या ठिकाणी 7680 दिलेले. मग काय करसाल तुम्ही? या सर्वांची बेरीज जर केली तर ती बेरीज येणार 96 बरोबर. मग मित्रांनो 7680, तर 100% बरोबर किती? पहा 2 स्टेपमध्ये याचं उत्तर येऊ शकतं. तुम्हाला समजण्यासाठी मी सुरुवातीला हे सर्व गोष्टी लिहिलेल्या होत्या, म्हणजे प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर तुम्ही अशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. तर आशा करतो मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. तलाठी भरती 2023 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. अतिशय महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट प्रश्न होता. या कन्सेप्टवर मित्रांनो TCS 100% प्रश्न विचारतं. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. हा पहिल्या क्रमांकाचा व्हिडिओ होता मित्रांनो आपला. तर या प्रकारचे विशेष असे व्हिडिओ आपण TCSच्या दृष्टिकोनातून दररोज बनवणार आहोत. जी तलाठी भरती मित्रांनो TCS किंवा MPSC कडे सध्या तरी सांगता येणार नाही, पण जास्ती शक्यता TCS कडेच आहे. तरी सुद्धा मित्रांनो भविष्यामध्ये आता तलाठी भरती जर अजून थोडीफार जर लांबली तर कदाचित MPSC सुद्धा घेऊ शकते. सध्या तरी मित्रांनो तलाठी भरती डिसेंबरमध्ये येणार बोलतात. जर डिसेंबरमध्ये जर आली तर ती या ठिकाणी TCS कडे जाऊ शकते. त्यामुळे मित्रांनो आपल्याला TCS आणि MPSC या दोन्हीच्या दृष्टिकोनातून क्वेश्चन घ्यायचे आहेत. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ. आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबूया. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.